राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवानं दोन्ही निवडणुका होत आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. आज या निमित्ताने मला या गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की निवडणूक होत असताना आमचं असं मत होतं की राहुरीची निवडणूक असो की बारामतीची निवडणूक असो, दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत असं अनेक वेळा घडतं. पण दुर्दैवाने या ठिकाणी आता दोन्हीकडे निवडणुका होत आहेत. फडणवीस काय सुदर्शन चक्र फिरवतायत बघू. प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश चर्चेवरनं राम शिंदेंची सूचक प्रतिक्रिया. मुख्यमंत्री महोदय हे आता काय सुदर्शन चक्र फिरवतात याकडे जसं आपल्या सर्वांचं लक्ष आहे तसं माझं देखील लक्ष आहे. सुप्रीम कोर्टात आज राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात सुनावणी. 1995 साली बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याचं प्रकरण. गेल्या सुनावणीत न्यायालयानं राज्य सरकारला नोटीस जारी केली होती. नितेश राणे यांच्या विरोधात माझगाव कोर्टानं जामीनपात्र वॉरंट काढलं. संजय राऊतांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात सुनावणीला अनुपस्थित राहिल्यामुळे वॉरंट काढलं. आता पुढील सुनावणीला नितेश राणेंना स्वतः हजर राहून वॉरंट रद्द करून घ्यावं लागणार. मुंबईच्या नगरसेवकांना दिलेला अतिरिक्त निधी कमी करण्याची आमदार अमित साटम यांची मागणी. निधी वाटपात भेदभाव झाल्याचा आरोप. साटम यांनी सर्व प्रभागांमध्ये समतोल राखण्याची पत्राद्वारे विनंती केली. पुण्याच्या रिहे गावात रिंग रोड प्रकल्पासाठी जमीन संपादनाच्या कारवाईदरम्यान घर जमीनदोस्त. कोणताही मोबदला न देता घर जमीनदोस्त करण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. पुण्यातील येरवड्यामध्ये एका 15 वर्षांच्या मुलीवरती अत्याचार करून गर्भवती केल्याचा प्रकार. लक्ष्मीनगर पोलिसांकडून आरोपीवरती पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. आरोपीनं पीडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केले. आरोपी फरार. पोलिसांकडून शोध सुरू. कोकण रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक. सिग्नल आणि दूरसंचार कामासाठी ब्लॉक. एलटीटी मंगळूर एक्सप्रेस 2 तास विलंबानं धावणार. नाशिकच्या ध्रुवनगर परिसरात लोखंडी गेट अंगावरती पडून 13 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू. आईसोबत कचरा टाकून परत येत असताना दुर्घटना. गेट बसवताना तांत्रिक चुका झाल्या का? गंगापूर पोलिसांकडून तपास सुरू.